उपवास असला ना सारखे तेच तेच पदार्थ किंवा खिचडी खाण्याचा खरंच खूप कंटाळा येऊन जातो आणि असं वाटतं की काहीतरी नवीन वेगळं चटपटीत खायला असावं। आज अशीच एक मस्त रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते। मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला 100% आवडणार म्हणजे आवडणारच। यासाठी एक छोटी वाटी साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि भाजताना बघा जास्त पण लालसर होईपर्यंत नाही भाजायचा। थोडासा याला कुरकुरीतपणा म्हणजे कडकपणा आला पाहिजे अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि नंतर मग उलटापालट करत हा साबुदाणा चांगला सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। गॅस बंद केलाय आणि असंच हे एक 5 मिनिट ठेवायचं आहे। तर हे बऱ्यापैकी चांगलं थंड झालंय। मिक्सरचं छोटंसं भांडं घ्यायचं म्हणजे व्यवस्थित छान असं यामध्ये बारीक होतं आणि हा भाजलेला साबुदाणा यामध्ये घालून बारीक असा वाटून घ्यायचा आहे। एखाद्या दिवशी ना उपवास असतो आणि आपल्या जर लक्षात नसेल तर साबुदाणा भिजवायचा राहून जातो। मग अशा वेळेला अशी झटपट रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता। तर अशा पद्धतीने पहा एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात काय साबुदाण्याचं पीठ बनवायचं आहे। या रेसिपीसाठी लागणार आहे शिजवलेला बटाटा। तर 2 मध्यम साईजचे बटाटे मी शिजवून घेतलेत आणि आलं खिसण्याची जी छोटीशी खिसणी असते ना ती खिसणी घेतलेली आहे। यामुळे काय होतं की एकदम बारीक असा खिस पडतो आणि यामधली एक बटाट्याची फोड मी साईडला ठेवणार आहे आणि ती कशासाठी लागणार आहे हे सुद्धा पुढे तुम्ही रेसिपीमध्ये पाहालच। एखादी रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप मेहनतीचं काम आहे। म्हणून तुम्हाला एक छोटीशी विनंती करते, रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा ठरतो। तर इथे पहा माझ्याकडून एक चूक झाली आणि ती म्हणजे हा जो बटाट्याचा खिस आहे यामध्ये जे काही मी सुके मसाले घातलेत ती क्लिप माझ्याकडून डिलीट झाली। तर यामध्ये काय काय वापरलेलं आहे हे सुद्धा सांगते। थोडंसं लाल तिखट, त्यानंतर धने जिरेपूड घातलेले आहे आणि मीठ घातले। तुमच्याकडे जर उपवासाला धने आणि जिरेपूड चालत असेल तर नक्की घाला, नसेल चालेल तर नाही घातले तरी चालेल। अगोदर चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे जे शाबूचं पीठ बनवलं होतं हे थोडंसं करत यामध्ये घालायचं आहे। जसं लागेल तसंच वापरायचं आहे। पाणी न घालता अगोदर हे चांगलं मी मिक्स करून घेते। आणि बघा मध्येच इथं लाईट गेली। आता पुढचं रेसिपीचं शूटिंग कसं होईल काय माहिती। तर थोडंसं पाणी घालून हे मी मळून घेते। दिवसभराची कामाची दगदग आणि सकाळी शूटिंग घेणार होते रेसिपीचं पण काय वेळ भेटला नाही। मग म्हटलं संध्याकाळी निवांत रेसिपी बनवूया। पण गावाकडे कधी अधूनमधून असा लाईटीचा प्रॉब्लेम होतो। जवळपास 10 मिनिटानंतर लाईट आली आणि तोपर्यंत बघा मळून ठेवलेलं पीठ चांगलं भिजलं सुद्धा। कारण एक 5 ते 7 मिनिट हे भिजून द्यायचं होतं। तर व्यवस्थित चांगलं पीठ भिजलेलं आहे। तर याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचेत पण त्या अगोदर थोडंसं हाताला तेल लावायचं। आता इथे फक्त मी साबुदाण्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं अर्धी वाटी यामध्ये वरई पण तुम्ही घालू शकता। उपवासाची इडली, उपवासाचे आप्पे असे बरेचसे वेगवेगळे प्रकार उपवासाचे आपल्या चॅनेलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील। पाहिले नसतील तर आवर्जून पहा, तुम्हाला त्या रेसिपीसुद्धा खूप आवडतील। तर अशा पद्धतीने पहा मी छोटे छोटे गोळे बनवून घेतले। आता 2 मिनिट हे जरासं साईडला ठेवायचे आणि इथे बघा अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं ओलं खोबरं असं किसून घेतले। ओलं खोबरं जर आयत्या वेळेला उपलब्ध नसेल तर सुकं खोबरं जरी घेतलं तरीही चालेल। आणि हे मिक्सरमध्ये घालून बारीक असं वाटून घ्यायचे आणि वाटताना थोडंसं पाणी घालून वाटा म्हणजे छान असं बारीक होईल। अगदी 2 मिनिटात झटपट अशी शेंगदाण्याची चटणी आपली तयार झाली। पण अजून यामध्ये 2 सिक्रेट घटक घालायचे आहेत म्हणजे खूप महत्त्वाचे घटक आहेत। ते थोड्या वेळानंतर घालणार आहे, लगेच घालणार नाही। कारण गॅसवरती तवा ठेवलेला खूप तापलाय तर गॅसची फ्लेम मी जराशी कमी केली आणि आता पुढची तयारी करायची। मळून ठेवलेल्या पिठाचा गोळा घेतला आणि त्याला थोडंसं कोरडं जे आपण शाबूचं पीठ साईडला ठेवलं होतं ते लावून घ्यायचे। लाटताना एकदम हळूवार हलक्या हाताने लाटून घ्यायचे। काय होतं यामध्ये आपण शाबू न भिजवताच वापरलेला आहे म्हणजे शाबूचं पीठ वापरले आणि साईडने बघा अशा छोट्या चिरा पडल्यासारखं होतं। पण काहीच हरकत नाही, पुढे काय करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला।
तर छान असा छोटा किंवा मोठा तुमच्या आवडीनुसार पराठा लाटून घ्या आणि साईडने बघा चिरा पडलेत, ही एक डिझाईन झाल्यासारखं म्हणजे दिसायला सुंदर दिसते। तुम्हाला आवडत नसेल तर पुढे ते कसं गोल गरगरीत बनवायचं हे सुद्धा दाखवणार आहे मी, पण पहिले 2 पराठे असेच लाटून घेते। लाटून झाल्यानंतर तापलेल्या तव्यावरती पराठा घालून छान असा आपणाला भाजून घ्यायचं आहे। एकदम मऊ लुसलुशीत आणि खायला खूप टेस्टी लागतो पराठा आणि फुगलाय पण किती छान बघा। तर व्यवस्थित हा भाजून घेतला आणि अशा पद्धतीने दुसरा पण पराठा मी भाजून घेतलेला आहे। मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं साईडने अशा छोट्या छोट्या ज्या चिरा दिसतात त्या दिसू नये यासाठी काय करायचं बघा। तर सगळ्यात अगोदर पराठा जेवढा पाहिजे तेवढा मोठा असा लाटून घ्या। इथे मी करवा असणारा एक डबा घेतलाय, डबा किंवा झाकण घेतलं तरी चालेल आणि अशा पद्धतीने बघा बरोबर मध्ये ठेवला, थोडंसं प्रेस केलं, एकदम गोल गरगरीत झाला का नाही पराठा तयार। आणि साईडचं जे उरलेलं पीठ आहे ते काढून घेतलं, चांगलं मळून त्याचा सुद्धा छान असा पराठा आपण बनवू शकतो। मग तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने बनवा। पराठे तर बनवून झालेत आणि चटणीमध्ये मगाशी म्हटलं होतं 2 महत्त्वाचे घटक, ते म्हणजे बघा इथे मी दही घालते, 2 चमचे दही, यामुळे खूप छान असा आंबूसपणा येतो चटणीला। आणि दही जर आवडत नसेल तर थोडासा लिंबूरस घातला तरी चालेल। आणि अजून एक दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे मगाशी मी म्हटलं होतं बघा बटाट्याची एक फोड मी साईडला ठेवले, तर तो शिजवलेला बटाटा यामध्ये कुस्करून घालायचा आहे। बटाटा चुरताना जास्त पण बारीक चुरू नका, थोडासा असा मोठा दिसला पाहिजे आणि खाताना पण दाताखाली आला ना मस्त चव लागते एकदम। तर अशा पद्धतीने पाहिजे तर दिसत असेल तुम्हाला। आणि आता सगळ्यात शेवटी घालायचं आहे चवीनुसार मीठ। मिक्स करायचं चांगलं। आता यावरून काय फोडणी वगैरे घालण्याची आवश्यकता नाही, अशीच जरी खाल्ली ना तरीही टेस्टी लागते। आणि तुम्हाला जर फोडणी करून घालायचीच असेल तर फक्त जिरेची फोडणी घाला। आणि यापुढची सुद्धा रेसिपी उपवासाचीच आहे, ही सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनेलवरती नक्की पाहायला भेटतील। पण बघा गरम गरम पराठे आणि मस्त अशी चमचमीत झणझणीत चटणी आपली तयार झाली आहे। कशी वाटली रेसिपी आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। एकदम मऊ असे लुसलुशीत बघा झालेत पराठे। चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।